बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यावेळी त्याच्या दुसऱ्या दिवशी जे त्यांनी भाषण केलं किंवा जी त्यांनी धम्मदेसना दिली, त्या धम्मदेसना जेव्हा त्या भाषणाचं सारांश छापला गेला, त्याच्यावरती माफक गांजरे यांनी बाबासाहेबांची अनेक भाषणं एकत्रित केली होती. या भाषणाला त्यांनी शीर्षक दिलं होतं, आम्हाला लाभापेक्षा इज्जत प्यारी आहे. आणि हेच तर बाबासाहेबांच्या पूर्ण जीवनाचं, त्यांचा संघर्ष आणि व्हॉट वी कॉल आंबेडकरिझम, आणि आंबेडकरिझमच्या मार्फत आपण जे बुद्धिझमपर्यंत पोचलेलो आहोत, त्याचं जे मर्म आहे ते मर्म हेच आहे की आम्हाला लाभापेक्षा इज्जत प्यारी आहे. आणि तसा प्रवास बाबासाहेबांच्या अनुयायांनी गेल्या 6 दशकांमध्ये केलेला आहे. आणि आज जेव्हा ही वैशाख पौर्णिमा आपण म्हणतो की जिला बुद्ध पौर्णिमा म्हणून सगळ्या दुनियेमध्ये ओळखलं जातं, डॉक्टर भदंत आनंद कौसल्या नेहमी एक आठवण करून द्यायचे की या वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच नेमक्या 3 घटना सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आयुष्यातल्या घडल्या. त्यांचा जन्म झाला त्या दिवशीसुद्धा वैशाख पौर्णिमा होती. त्यांनी बुद्धत्वाचा लाभ करून घेतला त्या दिवशीसुद्धा वैशाख पौर्णिमा होती. आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशीसुद्धा वैशाख पौर्णिमाच होती. त्यामुळे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आयुष्यामधले हे जे 3 महत्त्वाचे प्रसंग आहेत त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हटलं जातं. आणि सगळ्या दुनियेमध्ये ती बौद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. आज या म्हाळुंगे पडवळ गावामध्ये, की जे म्हाळुंगे पडवळ गाव, मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी आंबेडकरी चळवळ आहे त्या आंबेडकरी चळवळीमधला एक ज्याला मानबिंदू म्हणता येईल, अशा आरडी शिशुपाळ साहेब, की त्याच्यामुळं हे गाव या आपल्या आंबेडकरी चळवळीच्या नकाशावरती आलेलं आहे. आज 3 किंवा 4 कार्यक्रम या ठिकाणी आहेत. हे जे आपला बहुजन उत्कर्ष संघ आहे, त्या बहुजन उत्कर्ष संघाच्या वतीनं या फार छानशा अशा बुद्धविहाराचं आज या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे. याच ठिकाणी जी सिद्धार्थ गौतम बुद्धांची जी चांगली प्रतिमा आहे, त्या प्रतिमेचं, त्या मूर्तीचं या ठिकाणी भंते आनंद यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झालेली आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अर्धपुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. आणि या ठिकाणी आज सिद्धार्थ गौतम बुद्ध, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्या संयुक्त जयंतीचा जो कार्यक्रम होतो आहे, मला स्वतःला असं वाटतं की आमचे जुने पुढारी, बाबासाहेबांचे सहकारी, त्यांचं भाषण असेल किंवा त्यांचा लेख असेल किंवा एखाद्या वर्तमानपत्रातलं त्यांचं एडिटोरियल असेल, ते सुरुवात आणि शेवट खास करून ते असं करायचे, ते म्हणायचे जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि मी त्याच्यातल्या एका बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांना असं विचारलंसुद्धा की तुम्ही असाच शेवट का करता, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, असाच क्रम का लावलेला आहे? त्यांनी मला उत्तर दिलं. ते उत्तर मला माहिती होतं, पण मी त्यांच्याकडून असं ऐकलं की अरे बाबा रे, जर भीमाचा जय झाला तर बुद्धाचा जय होणार आहे, आणि जर बुद्धाचा जय झाला तर भारताचा जय होणार आहे. त्यामुळे अशा बुद्धांचा आणि त्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांवरती चालणारी माणसं आहोत. बाबासाहेबांचे सगळे आपण अनुयायी आहोत. मला स्वतःला असं वाटतं की बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जे बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, आणि भारताचं संविधान जे बाबासाहेबांच्या लेखणीतून आलेलं आहे, ते दोन्ही जरा धोक्यामध्ये आलेले असताना या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण असा निश्चय केला पाहिजे की याच मार्गावरती आम्ही चालत राहणार आहोत आणि या मार्गावरून आम्ही कधी ढळणार नाही. जय भीम. जय भीम. मी सुनंदा वामन शिशुपाळ. मी आज म्हाळुंगे पडवळ या गावी बौद्धजन उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे जो आज बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा होता, त्यानिमित्त मी आज बौद्ध जयंतीच्या निमित्ताने मी बुद्ध मूर्तीची आज छोटीशी का होईना मूर्ती धम्मदान म्हणून करण्यात आलेले आहे. तर मला त्याचा तर अभिमान आहेच, मला गौरव या गोष्टीचा आहे की ह्या उत्कर्ष बौद्धजन उत्कर्ष मंडळातर्फे जे ह्या मुलांनी सर्व योगदान दिलेलं आहे, प्रथम मी त्या सर्वांचं काय करते, आभार व्यक्त करते. जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार, मी आरती निजामकर, ही माझी मावशी. मी पहिल्यांदा इथे म्हाळुंगे पडवळ या गावी आलेली आहे. तर आज बुद्ध पौर्णिमा निमित्त जी भगवान बुद्धांची प्राणप्रतिष्ठापन झालेली आहे, ते मी आज पहिल्यांदा बघत आहे. तर मला खूप आवडलं आहे. तर मी
पुन्हा या गावी खरंच येणार आहे आणि ह्या आता इथे जो जल्लोष संध्याकाळी होणार आहे आणि सकाळीसुद्धा जो कार्यक्रम साजरा झाला खरंच खूप कौतुकास्पद होतं. सगळ्यांचं आणि मावशीचं मी खरंच आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की एवढा सुंदर कार्यक्रम इथे मी मधुकर शिशुपाल. जय देव. मी मधुकर शिशुपाल. आज बुद्ध पौर्णिमा आणि त्या बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. बुद्ध धर्म आहे, बुद्ध धम्म आहे, बुद्ध विचार आहे, बुद्ध अहिंसा आहे आणि ह्या सर्वांचा विचार करून आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे मुक्काम पोस्ट महाळुंगे पडवळ इथे आम्ही सगळे शिशुपाल फॅमिली जमा झालो आणि आमच्यातर्फे इथे विहाराचं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकार्पण सोहळा झाला आणि त्याच वेळेला सुनंदा शिशुपाल यांच्याकडून फार प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात अशी एक बुद्धाची मूर्ती त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि दान करून त्याची प्रतिष्ठापना केली आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या गावचे संबंध ज्येष्ठ श्रेष्ठ वयस्कर तरुण म्हातारे सगळी माणसं ह्या कार्यक्रमाला आली आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत बऱ्याचशा नेत्यांची वैचारिक भाषणं झाली, बुद्धाची विचार देण्याची भाषणं झाली आणि असा हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला. सर्वांना सप्रेम जय भीम. म्हाळुंग माझं गाव आहे आणि या गावात दरवर्षी आम्ही सगळे मिळून वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी करतो. खूप जल्लोषात साजरी करतो. लहान मुलांचे कार्यक्रम घेतो, सुंदरशी भाषणं होतात आणि आता संख्याही वाढत चाललेली आहे. तर नक्कीच ही संख्या अजून द्विगुणित होऊन आमचा आनंद आणखीन वाढेल यासाठी मी या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद.